गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही करणार आहे भाजणीची चकली आणि त्याच्यासाठी लागणारी भाजणीचे पीठ याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. दिवाळी म्हटलं की दिवाळीचं फराळ आलंच. लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे, अनारसे असे पारंपरिक पदार्थ प्रत्येकाच्या घरी केले जातात. त्यातील सर्वांचाच आवडता, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. चकलीला लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आता इथे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे. वाटीचं प्रमाणासाठी 1 वाटी कोणतीही फिक्स करा. अशा प्रकारे मी 4 वाट्या तांदूळ घेणार आहे. तांदूळ हा जुना असावा, शक्यतो रेशनचाच वापरावा. याने चकली खुसखुशीत होते. त्यातील स्टार्चचे प्रमाण कमी झालेले असते. चकली मैद्याचीही केली जाते, गव्हाचीही केली जाते, भाजणीची सुद्धा केली जाते. भाजणीचे प्रमाण योग्य प्रमाण असले की चकली छान होते, बिघडत नाही. आपल्याला तांदूळ थोडेसेच गरम करून घ्यायचे आहे. असा थोडासा कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. तांदूळ सारखे उलटण्याने हलवत राहायचे, म्हणजे करपणार नाही. आपल्याला नुसतेच गरम करायचे आहेत. आता तांदूळ भाजलेले आहे. आता आपण हरभऱ्याची डाळ घेणार आहोत. त्याच वाटीने हरभरा डाळ 2 वाट्या. हरभरा डाळ सुद्धा आपल्याला थोडीशीच गरम करून घ्यायची आहे, 1 ते 2 मिनिटासाठी. आपल्याला हे सर्व साहित्य तेल न टाकता भाजायचे आहे. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही, नुसतेच भाजून घेणार आहोत आपण.
अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली आहे. आता आपण मूग घेणार आहोत. मूग इथे हिरवे मूग घेतलेले आहेत मी 1 वाटी. वाटल्यास तुम्ही मूग डाळही घेऊ शकता. इथे मी अख्खे मूग सालीसहित म्हणजे अख्खे मूग घेतलेले आहेत. त्यामुळे येणारा पिठाला कलर थोडासा हिरवा येणार आहे आणि सालीसहित तसे हेल्दीच फूड आहे. न प्रोसेस केलेली मूग आहेत. प्रोसेस डाळ इथं वापरली नाही. थोडक्यात तुम्ही डाळीचाही वापर करू शकता. आता मी उडीद डाळ भाजून घेणार आहे. उडीद डाळ इथे 1 वाटी घेतलेली आहे. ते पण आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. हे सर्व वस्तू आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत. उडीद डाळ भाजून झालेली आहे. आता इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. पोहे सुद्धा छान भाजून घ्यायचे 1 ते 2 मिनिटांसाठी. आता पोहे भाजून झालेले आहे. आता आपण शाबूत तांदूळ घेणार आहे. शाबूत तांदूळ इथे अर्धी वाटी घेतलेली आहे. एक ते 2 मिनिटं छान भाजायचे. भाजल्यामुळे शाबूत तांदूळ थोडेसे हलके होतात. आणि शाबूत तांदूळ घातल्यामुळे चकली कडक बनते, तुटत नाही. आता ह्या सर्व वस्तू आपण एकत्र
करूयात। आता इथे मी 1 वाटी धने घेतलेले आहे, 3 ते 4 चमचे जिरे, ओवा 1 चमचा आणि काळी मिरी। हे सर्व मसाले घातल्यामुळे पिठाबरोबर दळले जातात आणि त्याला एक पिठाचा सुंदर वास येतो मसाल्यांचा पिठाला। आता सर्व आपण एकत्र करून घेऊयात। ह्या सर्व वस्तू एकत्र करून घ्यायच्या आणि ते अर्धा ते 1 तासासाठी थंड होऊन द्यायच्या। लगेचच गरम गरम मिक्सरला दळायच्या नाहीये। जास्त वेळा हलवल्यामुळे यातील उष्णता सर्व निघून जाते। आता 1 तास मी ह्या डाळी थंड करायला ठेवल्या होत्या। 1 तासानंतर आता मिक्सरला थोडे थोडे घेऊन याचे मी बारीक पीठ तयार करून घेणार आहे। बारीक थोडेसे जाडसर असावे, पीठ थोडेसे जाडसर असावे। तुम्ही वाटलंच तर चक्कीतून हे पीठ करून आणू शकता। अशा प्रकारे पीठ तयार झालेले आहे भाजणीचे। आता आपण चकली करायला घेऊया। 1 वाटी इथे चकलीचे पीठ घेतलेले आहे। ज्या वाटीने पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने इथे पाणी गरम करायला ठेवलेले आहे। थोडेसे पाणी जरा मी जास्तच टाकलेले आहे, 1 ते 2 चमचे जास्त। त्यात 1 चमचा तेल, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद। आता पिठामध्ये थोडेसे तीळ, थोडासा ओवा। आता हे पीठ आपण गरम पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलेले आहे। आता हे पीठ गरम पाण्यामध्ये टाकायचे, थोडेसे हलवून लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करून ठेवायचा। आणि आता थोड्या थोड्या गरम पाण्याचा हात चकल्या पाडून घ्यायच्या। आपल्या चकल्या झालेल्या आहेत। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।